बाराव्या-13व्या शतकाच्या आधीपासूनच संपूर्ण जगभर आफ्रिकेतील गुलामांचा व्यापार सुरू होता. यावर अरब, डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश व्यापाऱ्यांचे वर्चस्व होते. त्याच काळात भारताच्या गोवा, महाराष्ट्र, गुजरात किनाऱ्यावर देखील आफ्रिकन गुलामांनी भरलेली जहाजं उतरत होती. त्यांनाच आज आपण सिद्दी किंवा हबशी म्हणून ओळखतो. काळी तुकतुकी त्वचा, दाट कुरळे केस यामुळे सहज ओळखू येणारी ही माणसं मागील 700 ते 800 वर्षांपासून उत्तर कर्नाटकातील कारवार, धारवाड, बेळगाव जिल्ह्यातील जंगलामध्ये राहतात. अशा या सिद्धींना बंदुकीच्या जोरावर गुलाम बनवण्याची पद्धत भयंकर क्रूर होती. आणि यांना बंदुकीने सूट करत होते एक 4-5 लोकाला. ते लोक पडल्याबरोबर यांना ते धरत होते आणि डोळ्याला पट्टी बांधत होते आणि फाटी हात करून बांधून घोड्याला बांधून पळवून यांना दर्याला घेऊन येत होते. दर्याला घेऊन येऊन जहाजमध्ये यांना हातपाय बांधून असं फाटीकडे एक खाटी घालून त्या जहाजमध्ये यांना खाली टाकत होते. आणि ते खाली पडल्यानंतर यांना जेवण काय द्यायचं झालं बी त्याच्यामध्ये वहीनं खाल टाकत होते. तिकडे आपणाचं संडास आणि मूत्र हे काय आहे नाही त्याच्यात पडलेलं असं तोंडाने खायचं होतं म्हणून इतिहास सांगते. जे त्याच्यात कोण जगला तो इकडे येऊन पावला आहे त्याची संतत आम्ही आहोत. अनुवंशिकदृष्ट्या कणखर आणि कष्टाच्या कामासाठी मजबूत असणाऱ्या सिद्धींना अंगरक्षक सैन्यांमध्ये घेण्यात येत होते, तर काहींना शेतीची किंवा तत्सम शारीरिक कष्टाच्या कामासाठी विकत घेतले जात होते. देशाच्या राजेशाही काळातील इतिहासात याची काही महत्त्वाची उदाहरणे सापडतात. रझिया सुलतान यांना विश्वासपात्र सहकारी आफ्रिकन वंशाचा हबशी गुलाम जलामुद्दीन याकूत होता. औरंगाबाद शहराची स्थापना करणारा मलिक अंबर, जंजिरा किल्ल्याचा सरदार सिद्दी जौहर, गुजरातमधील सचिन प्रांताचा नवाब सिद्दी इब्राहिम महम्मद याकूत खान. सिद्धी लोकाला पोलीस लोक, हे फॉरेस्ट लोक आणि श्रीमंत भयंकर टॉर्चर देत होते, मारत होते. हे देवस्थानामध्ये नेऊन त्याला खांब्याला बांधून रातभर मारत होते. ही काय चूक केल्या बी सिद्धी लोकांनी केलं ही चूक म्हणायचं, त्यांना धरून न्यायचं, बांधायचं, मारायचं. आणि पोलीस लोक काय करणार, संध्याकाळी 6 वाजता येणार आणि यांना धरून घेऊन गेल्याने पोलीस स्टेशनमध्ये मारायचं रातभर. बुटाच्या पायाने मारायचं. सकाळ काय सांगणार यांना, तो जागा सोडून तू तिकडे जाणार कडेला काय, तुला आणि हे पाहिजे म्हणून सांग. तो पोलीस स्टेशनात इडी रातभर मार केल्यानंतर आणि परत तो जागा पाहिजे म्हणून कोण सांगणार. नाही बाबा मी तिकडे राहत नाही, मी कुठेही जाऊन माझं जीवन करतो म्हणून. असं करून ह्यांचं असल्या जमिनी बी पुरा काढून घेतलं. याने काय पहिला जंगलामध्ये काय जमीन केली होती ती बी पुरा काढून घेतलं श्रीमंत. पोर्तुगीजांनी 25 फेब्रुवारी 1869 तर त्याच्या 26 वर्ष आधी एप्रिल 1843 मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या संपूर्ण साम्राज्यात गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली. गुलामांचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास तो फौजदारी गुन्हा असल्याचे जाहीर केले. त्यावेळी सिद्धींचे प्रमाण गोव्यात अधिक होते. गुलामीचा कायदा रद्द झाल्यानंतर पुन्हा गुलामीच्या जोखडात अडकू नये म्हणून स्वरक्षणासाठी त्यांनी उत्तर कर्नाटकातील गडद जंगलात धाव घेतली. ते आजच्या दिवसापर्यंत तिथेच राहत आहेत. जंगलावरच त्यांची उपजीविका सुरू होती. हे सर्व देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ठीक होतं, परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडचणींमध्ये वाढ झाली. काल त्याला पोलीस मारला, परवा त्याला पोलीस मारला, परवा तो सावकार त्याला मारला, ते एकल्याला गोळी घालून मारून टाकला, त्याला विचारणार कोण नाही. ते एका मुलीला सगळा अत्याचार करून मारून टाकला, त्याला विचारणार कोण नाही. असं सगळं हे करून संघटना 1980 मध्ये आमचं घट्ट झालं. सिद्धींची भाषा, संस्कृती पूर्णतः भारतीय असली तरी इतर भारतीय समाज त्यांना स्वीकारायला तयार नव्हता. पुन्हा गुलामीच्या जोखडात अडकू नये म्हणून त्यांनी जंगलांचा आधार घेतला होता.
जंगल साफ करून थोडीफार शेती आणि जंगलातील वस्तूंवर स्वतःची उपजीविका चालत होती. पण वन अधिकारी, पोलीस श्रीमंत लोकांकडून त्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात होत्या. उपजीविकेची साधनच बळकावून घेतल्यामुळे पोटासाठी, कुटुंबासाठी पुन्हा मोठे शेतकरी, जमीनदार, भटपुजाऱ्यांच्या घरी गुलामी करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यातून त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराचे प्रमाण आणखी वाढले. अखिल कर्नाटक विकास संघ उस टाइम पे थोड़ा सिद्धिस के इकट्ठा करना, संगठन घट करना और हमारे लोगों का जो मजबूरी है, उनकी जीने की जो मजबूरी है वो मजबूरी की, और उनको आने का बलात्कार का जो किस्सा था, दब्बाड़की का जो किस्सा था, उसकी से बाहर निकल के हमें हिंदू, मुस्लिम, क्रिश्चियन सब एक है, हमारे संगठन एक है, हमारे लोग एक है, हमारी जाति एक है. यही हिसाब से अखिल कर्नाटक सिद्धि विकास संघ के जरिया हमारा संगठन ने बना के बैकवर्ड ट्राइब वहाँ को हमारा ख़त्म हुआ. उसके बाद में भी हमारे हर एक खेड़े में संघ करे, औरत लोगों का, मर्द मनाओं का संघ करे. संघ करके हमारे लोगों को उनकी जीना क्या, जीने का तरीका क्या है, उसके बारे में अवेयरनेस स्टार्ट किए. जेव्हा जगण्याचे मार्ग चारही बाजूनी बंद होतात तेव्हा बंडाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. म्हणूनच या देशात आपण नक्की कोण आहोत, आपली ओळख काय, या विचाराने 1970च्या दशकात संघर्षाला सुरुवात झाली. बस्त्याव सिद्धी, गोरीसाब सिद्धी, सुब्बा ओमन्ना सिद्धी, अंथोन सिद्धी, कृष्णा सिद्धी, फकीरा बाबू सिद्धी, जदेलिंग सिद्धी, मर्दुंबी सिद्धी, भागीरथी सिद्धी, फ्रान्सिस सिद्धी, प्रेमा सिद्धी या प्रमुख कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फुंकले. त्यांना कुठलेही सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक पाठबळ नव्हते. कुठलीही साधनं नव्हती. अशा परिस्थितीत शेकडो किलोमीटरच प्रवास पायी करत प्रत्येक सिद्धी कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना संघटित करणे ही एक अशक्यप्राय गोष्ट होती. त्यामुळेच त्याला संघटनात्मक स्वरूप येण्यासाठी 1980च्या दशकाची वाट पाहावी लागली. अखेर 1984मध्ये अखिल कर्नाटक सिद्धी विकास संघाची स्थापना झाली. संघटनेच्या जोरावर सिद्धींचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा अशी मागणी जोर धरू लागली. पण कर्नाटक राज्य सरकारने त्यांना STमध्ये समाविष्ट न करता 1986मध्ये बॅकवर्ड ट्राईबमध्ये समाविष्ट केले. बॅकवर्ड ट्राईबमध्ये समाविष्ट केल्याने आपल्या जीवनात कुठलाही फरक पडणार नाही याची जाणीव सिद्धी कार्यकर्त्यांना झाली होती. म्हणून त्यांनी आमचा समावेश STमध्येच करावा म्हणून संघर्ष सुरूच ठेवला. बहुत आगे तक भी फाइट किए, तालुक प्लेस, जिला प्लेस, राज्य मट्ट को, और दिल्ली को हमारा एक टीम गया. जाके मार्गरेट अडवा MP आते मैडम, उनके साथ में दिल्ली में जाके उनके साथ में बैठ के हमारे को ST का एक काम तुम करके जाना बोल के उनके पास बैठे बाद में वो हमारे लीडर सब आते. सगळे लीडर आले, पूरा लीडर, दिएग सिद्धी आला, इमाम सिद्धी आला, कृष्णा सिद्धी आला, बेनीत सिद्धी आला, नंतर जॉन सिद्धी आला. हे सगळे आमचे संघाचे लीडर, काय समुदायाचे लीडर, सगळे लीडर आले. म्हणून आमच्या सेक्रेटरीला बोलवलं आणि असेच एक लेटर घाल, सगळ्यांना एक डेट करून एक मिटिंग बोलवू. इमाम शेख सिद्धीने सगळ्याला लेटर घातलं आणि एक मिटिंग खंय करूया म्हणून बोललो. आम्ही जागा केलं, ते मिटिंग ठेवलं. त्या दिवसा मागे सांगलं असं असं करतं म्हणून सांगले मॅडम. आणि 18 तारखेस मॅडमानं डेट दिलं आणि मॅडम येत आहे म्हटलं, तुमचे अभिप्राय कसं काय म्हणले. एक खुशी करू, मीटिंग करू, आमचे मेन बेडकी हे आहे आणि खच्च्या प्रश्न मॅडमा सोडायचं ना, मी करून घ्यायचं म्हणून सगळे लोक गाठ पडले. 18 तारखे सुमार आमचे 300-350 लीडर लोक, युवत सगळे लोक जमून की मीटिंग करून त्या दिवशी आश्वासन दिले मॅडम. त्याच्यामुळे आम्हाला 2003ला आम्हाला परिशिष्ट पंगड, परिशिष्ट वर्ग, शेड्यूल्ड ट्राईब म्हणून सांगून दिल्ली सरकाराने आम्हाला आद्यते दिले. त्या टाईमला मार्गरेट अडवा म्हणून सांगून ह्या आमच्या जिल्ह्याला MP होली होती, ती त्या टाईमाला आम्हाला सपोर्ट केली. सिद्धींना ST आरक्षण मिळावे म्हणून सातत्याने प्रयत्न करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा
यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 74 में मैं जब राज्यसभा में गई, मैंने इस डिस्ट्रिक्ट को अडॉप्ट कर दिया एज माई डिस्ट्रिक्ट. तो उधर बहुत स्कीम्स मैंने मेरे एमपी फंड से शुरू किए, काम करती थी. और ये सिद्दीस के लिए मैंने सोचा कि कुछ करना ही चाहिए. तो ये पिटिशन मैंने 78 में प्रेजेंट कर दिया कि इनको एसटी स्टेटस होनी चाहिए, क्योंकि इनकी हालत बहुत ख़राब है, बहुत बैकवर्ड हैं, एजुकेशनली, इकोनॉमिकली, सोशली, फाइनेंशियली कुछ नहीं है. तो वो पिटिशन कोई आसान की बात नहीं थी. उन्होंने डिस्ट्रिक्ट को भेज दिया, राज्यसभा से, स्टेट से डिस्ट्रिक्ट को आ गया. इसका तो गवर्नमेंट का, स्टेट गवर्नमेंट का सर्वे करना पड़ा इन लोगों का. तो विलेज टू विलेज जहाँ जहाँ है ये लोग, 3 कम्युनिटीज़ थे, क्रिश्चियंस, मुस्लिम्स और हिंदूज. तो इनका सर्वे करना पड़ा, उनका एजुकेशनल स्टेटस क्या है, इनका इनकम क्या है, क्या खाते हैं, किस तरह से कहाँ रहते हैं, ये सब सर्वे करके मैंने 78 का जो पिटिशन था वो घूमते रहा. उधर से डिस्ट्रिक्ट से स्टेट लेवल को आया. स्टेट लेवल में कांग्रेस का सरकार था, तो उनके पीछे पड़ के कुछ ना कुछ करके आगे बढ़ा के मैंने स्टेट गवर्नमेंट से रिकमेंडेशन दिल्ली को भेजा. दिल्ली में इसको एसटी कमीशन को जाना था, सेंसस कमीशन को जाना था, होम मिनिस्ट्री को जाना था. एक 4-5 मिनिस्ट्रीज में पेपर घूमता रहा, पर मैंने छोड़ा नहीं. आई चेस्ड इट राइट थ्रू 90s. फाइनली 2003 में प्रेसिडेंशियल ऑर्डर आया डिक्लेयरिंग द सिद्धीज ऑफ नॉर्थ कैनरा एज एसटीज. नॉर्थ कैनरा. उस दिन मैंने तो पार्लियामेंट में भाषण किया एंड आई हैड टीयर्स. मैंने बोला 25 इयर्स की मेरी जो लड़ाई मैंने 78 में शुरू की थी, आज सफल हुई है. पर वो था ओनली द सिद्धीज ऑफ नॉर्थ कैनरा. सिद्धीज हैं धारवाड़ में, गोवा में, महाराष्ट्र में, गुजरात में, सब जगह हैं, पर ओनली सिद्धीज ऑफ नॉर्थ कैनरा द प्रेसिडेंशियल ऑर्डर मेंशन. 2003 मध्ये केवळ कारवार जिल्ह्यातील सिद्धींचा समावेश एसटीमध्ये करण्यात आला असला तरी धारवाड आणि बेळगावमधील सिद्धींनी त्यांचा संघर्ष सुरूच ठेवला आणि अखेर मार्च 2020 मध्ये त्यांचा देखील समावेश एसटीमध्ये करण्यात आला. वन कायद्याने जंगलातील विविध प्रकारच्या उत्पादनांवरून सिद्धींचा हक्क हिसकावून घेतला होता. जंगलातील वस्तूंच्या उत्पादनांचे ठेके खाजगी ठेकेदारांनाच दिले होते. एखादी वस्तू सिद्धींनी आणल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जायचे. या विरोधात सरकार आणि वन विभागाशी संघर्ष सुरू केला. अखेर 2005 मध्ये लॅम्प सोसायटीच्या माध्यमातून जंगलातील 25 प्रकारची उत्पादने सिद्धींना काढण्याची परवानगी मिळवून घेतली. जे आमचं जंगल, जमीन आणि पाण्याचं जे काय हक्क आहे ते आम्हाला पाहिजे म्हणून सांगून आम्ही लढायला सुरू केलो. अजून बी लढायला लागलो. ज्यांचं जीवनच जंगलावर आधारित आहे त्यांनाच तिथून हद्दपार करण्याचा प्रयत्न चळवळीच्या माध्यमातून त्यांनी हाणून पाडला. संघटित झाल्याने सिद्धींना चळवळीचे बळ मिळाले आणि आरक्षणामुळे स्वतःचा विकास करण्याचे एक साधन. आरक्षणाचा फायदा त्यांना सर्वच पातळीवर होत आहे. शिक्षण, नोकरी, रोजगार यासोबतच ग्रामपंचायत, पंचायत समिती यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सिद्धी प्रतिनिधी पाठवले जात आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा बांधल्या जात आहेत. घरकुल योजना, रेशनवरील धान्य यामुळे त्यांच्या आयुष्यात काही प्रमाणात बदल झाला असला तरी त्यांचं आयुष्य संपूर्ण बदललेलं नाही. आरक्षण हे केवळ साधन आहे, साध्य नाही. सिद्धींची खरी लढाई जल, जंगल, जमीन या मूलभूत हक्कांसाठी आहे. हे मूलभूत अधिकार मिळेपर्यंत सिद्धींचा संघर्ष सुरूच राहील.